आजकालचे जे मेल्स आहेत त्यांना मुलींच्या शब्दांपेक्षा मुलींच्या कपड्यांवर जास्त इंटरेस्ट येऊन राहिलेला आहे। अनएम्प्लॉयमेंट की प्रॉब्लम है या कोई और बहुत इश्यूज़ है, वो हमारी प्रॉब्लम समझ नहीं पाते, जिसकी वजह से उन्हें उनका पढ़ा लिखा होना भी थोड़ा ज़्यादा ज़रूरी होता। बॅरियर असतं जे की ते तोडू शकत नाही आणि ते त्यांचे प्रॉब्लेम समजू शकत नाही। याच्यासाठी एका युवा नेत्याची गरज आहे आपल्या देशाला, जो की देशाचे प्रॉब्लेम समजेल। युवा पीढ़ी ने बढ़ चढ़ के आगे आगे आना चाहिए, क्योंकि उन लोगों को पता रहता है कि एक्चुअली उनको पता है कि प्रॉब्लम चल क्या रहा है अभी सोसाइटी में, जो जॉब्स के रिगार्डिंग है, जो एम्प्लॉयमेंट के रिगार्डिंग है। आम्ही सर्व या 15 तारखेला मतदान करायला नक्की जाऊ। नमस्कार, नागपूर महानगरपालिकाच्या निवडणुकी नुकत्याच पोहोचल्या आहे आणि आता नागपूर महानगरपालिकामध्ये सगळ्यात मोठा विषय बनते आहे तो म्हणजे आहे युवा पिढी। आपल्यासोबत आता युवा पिढीमध्ये म्हणजेच मी आता आली आहे इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स नागपूर या कॉलेजला, आणि आता आपल्यासोबत ही युवा पिढी जमलेली आहे। आपण जाणून घेऊया नेमकं नागपूरमध्ये महानगरपालिकेच्या इलेक्शन्समध्ये यांचे काय अवेअरनेस आहे आणि यांनी काय मनोबल घेऊन चालून राहिले आहे, ही जी युवा पिढी आहे ती वोट करणार नहीं करणार आणि बरंच काहीसं। आप एक युवा पीढ़ी दर्शाते हैं, आप एक युवा है, नागपुर महानगरपालिका के चुनाव आ रहे हैं, आपको क्या लगता है कि महानगरपालिका में जो भी चुन के आएंगे उनसे आप क्या एक्सपेक्ट करते हैं, क्योंकि युवाओं के बहुत से प्रॉब्लम्स रहते हैं और युवा अभी फ़िलहाल ज़्यादा तेज़ी से चल रहा है, तो आपको क्या लगता है? नमस्कार, मेरा नाम मितेश गोसावी। जैसे कि आपने कहा कि मतलब कैसे एक उम्मीदवार हमें चूज़ करना चाहिए अपने जो भी प्रभाग से आने वाला है, तो हम लोग एज अ युवा मतलब जो जेनजी में आते हैं, आजकल अपन देख भी रहे कि बहुत सारे मुद्दे जो जेनजी के द्वारा ही उठाए जा रहे हैं, जैसे कि वो अरावली हिल्स का मुद्दा हो गया, सुप्रीम कोर्ट में डॉग्स वाला मुद्दा हो गया, ऐसे सारे मुद्दे। तो मतलब जो जेनजीज की प्रॉब्लम समझे, जो मैक्सिमम पॉपुलेशन की जो प्रॉब्लम समझे और जो मतलब काम करे ट्रांसपेरेंसी के साथ, उसे हम वोट करना चाहेंगे। क्या लगता है आपको, हर बार चुनाव आते हैं लेकिन जो भी नगर सेवक होता है या कोई भी इलेक्शन पार्टी का सदस्य होता है, तो आपको लगता है कि वो ठीक से काम करते हैं या फिर चुनाव आने के बाद वो काम से मुकर जाते हैं? इस संदर्भ में क्या कहें? तो फिलहाल तो मतलब काम से मुकर ही जाते हैं, क्योंकि अपन हम देखते हैं मोस्टली इन प्लेसेस की काम बस इलेक्शन के जब आने वाला होता है उससे 6 महीने पहले होता है और उसके 6 महीने बाद में होता है। बाद में ये लोग ज़्यादा दिखते भी नहीं और ना कि वो हमारे डे टू डे पर्सनल लाइफ में मैटर करता है कि अगले आने वाले 4 साल हम सोचते भी नहीं कि हमारा नगर सेवक कौन है या और कौन है कि क्या, लेकिन जब इलेक्शन आता है तभी ये पूरा माहौल बनाया जाता है और तभी मतलब अपन इसकी चर्चा भी करते हैं, लेकिन इसका डेली एप्लीकेशन में हमें कोई यूज़ नहीं हो रहा है एज सच, जब तक कोई काम ना करे। अगर काम किया हमारे लिए तो उसका फ़ायदा होगा। क्या लगता है आपको कि युवा पीढ़ी को चुनाव में आना चाहिए? इस संदर्भ में क्या कहेंगे आप, क्योंकि युवा ज़्यादातर पॉलिटिक्स के मामले में ज़्यादातर बोलते हैं। आपने भी देखा होगा कि अगर दो दोस्त लड़कियां हैं और लड़के हैं तो लड़के ज़्यादातर चुनाव या फिर पॉलिटिक्स में ज़्यादातर बात करते हैं, पॉलिटिकल पार्टीज़ के बारे में, पर लड़कियां नहीं करते। तो आपके हिसाब से क्या लगता है कि युवा पीढ़ी को चुनाव में उतरना चाहिए या नहीं? मैम, सबसे पहले तो सभी को नमस्कार। मेरा नाम हर्ष तिवारी। जैसे मैम ने पूछा मुझे युवा पीढ़ी को पॉलिटिक्स में आना चाहिए कि नहीं, तो मेरा मानना तो ये है कि पॉलिटिक्स में आना चाहिए युवा पीढ़ी ने, और बढ़ चढ़ के आगे आना चाहिए, क्योंकि उन लोगों को पता रहता है कि एक्चुअली उनको पता है कि प्रॉब्लम चल क्या रहा है अभी सोसाइटी में, जो जॉब्स के रिगार्डिंग है, जो एम्प्लॉयमेंट के रिगार्डिंग है, और भी बहुत सारे इश्यूज़ हैं जो कि जेनजी को पता है, उन लोगों को पता है, यंगस्टर्स को पता है, जो उन लोग फेस कर रहे हैं। तो वो लोग उस चीज़ों पे ज़्यादा काम करेंगे, तो इसी वजह से उनको ज़्यादा से ज़्यादा मौका देना चाहिए और उन्हें आगे आना भी चाहिए जिन लोगों को मौका मिल रहा है। लेकिन ज़्यादातर ये होता है कि युवा भी एक बार चुनाव में आए तो वो भी बदलने लगता है, क्योंकि राजकारण हर किसी को ख़राब कर देता है। इसके बारे में क्या कहेंगे? देखिए, इस बारे में तो हमें हमेशा अपने देश के लिए अच्छा हम दे सकें और लोगों के लिए जो लोग हमसे चाहते हैं हम उस पे खरा उतरना चाहिए, और जो हो सके हमसे अच्छा करो। जो भी सोसाइटी को आप बोल रहे हो, जो आप उनको विश्वास दे रहे हो, वो सबको प्रूव करने की कोशिश करो और अपना एक अच्छा इमेज क्रिएट होगा उनके मन में भी, देन वो आपको ही वोट देंगे और इससे आप और भी उनके ऊपर वो कर सकते हो, डेवलपमेंट में मदद होगी। शिवसेना के 2 फैक्शंस हो गए, राष्ट्रवादी के 2 फैक्शंस, मतलब एक शरद पवार वाली, फिर एक अजीत पवार, फिर शिंदे गट वाली, फिर ठाकरे गट वाली, ऐसे जो पार्टियों में फूट पड़ी है। मतलब अभी इस बार का इलेक्शन तो ऐसा मतलब लग रहा है कि
बहुत सारे सिंबल्स लेकिन सब एक ही जगह वोट जा रहा है ऐसा लग रहा है. जे सामान्य जनता आहे त्यांना तर प्रॉब्लेम होतोच आहे, पण युवा पिढीलाही खूप प्रॉब्लेम होत आहे. त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला, की युवा पिढी जे स्वप्न पाहते आहे त्याच्यासारखा आपल्या देशाला सांभाळणारा कोणता तरी नेता आहे का? युवा पिढीचे प्रश्न आता एक मला वाटतं की एक युवाच व्यक्ती आला पाहिजे जो पॉलिटिशियनमध्ये. आता आजकाल आपण बघतो की म्हणजे पॉलिटिक्समध्ये इस्टॅब्लिश व्हायला एका राजकारणाला कमीत कमी 30-35 वर्ष लागतात. तोपर्यंत त्यांचं वय होऊन गेलेलं असतं आणि ते जे काही युवामध्ये आणि त्यांच्यामध्ये एक बॅरियर असतं जे की ते तोडू शकत नाही आणि ते त्यांचे प्रॉब्लेम समजू शकत नाही. याच्यासाठी एका युवा नेत्याची गरज आहे आपल्या देशाला, जो की देशाचे प्रॉब्लेम्स समजेल, म्हणजे युवा लोकांचे प्रॉब्लेम समजेल आणि तेच युवा पुढे जाऊन जर देश चालवणार असले तर युवाचे प्रॉब्लेम समजणं सर्वात महत्त्वाचं इथे मला वाटतं. आपण आता मुलांना विचारलं की राजकारणात काय यावं आणि मुलांनी त्याबद्दल उत्तरही दिलं. मात्र आता आपण मुलींकडे येऊया आणि यांच्याकडून जाणून घेऊया की राजकारणात मुली का बरं येत नाही. कारण जेव्हा ही मुलींना विचारलं जाते राजकारणात तर तेव्हा त्या बोलत नाही किंवा त्यांना बोलायला काही पॉईंट नसतात किंवा त्यांचे पुन्हाही काही प्रॉब्लेम्स राहू शकतात किंवा त्या इंटरेस्टसुद्धा नाही घेत. तर आपण याबद्दल एकदा जाणून घेऊया. राजकारणामध्ये मुलींचा जो सहभाग असतो तो खूप कमी असतो, तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नमस्कार, मी श्रेयशी पोगडे. मी नागपूरलाच राहते. मुलींचे पुष्कळ प्रॉब्लेम्स असतात, जसं त्यांना फॅमिलीकडनं सपोर्ट नाही मिळत किंवा त्यांचं लग्न झाल्यामुळे त्यांना घर पण सांभाळावं लागते. काही काही जॉब्स करत असतात, त्यांना त्यांचं जॉब्स बघावं लागते, त्याच्यासोबत त्यांना त्यांचे घर, मुलं सर्व सांभाळावं लागते. ते त्यांचे काही काही बॅरियर्स असतात जे त्यांना समोर नाही जाऊ देत. पण जर मुली समोर आल्या तर त्यांना, जसं आता एक मुद्दा खूप मोठा होत आहे की एका मेल एका मेल लीडरनी मुलींच्या रेपबद्दल खूप काय म्हणतात चुकीचं स्टेटमेंट दिलं, जे बिलकुल एक्सेप्टेबल नव्हतं. जर मुली समोर आल्या तर असे काही स्टेटमेंट्स कोणी पास नाही करू शकणार आणि बाकीच्या त्याच्या साथीदारांनी त्यांना थांबवायचं तर ते लोक हसत होते त्या स्टेटमेंटवर. तर हे खूप चुकीचं आहे. पण जर मुली समोर आल्या ह्या सगळ्या गोष्टी, जसं आपल्या लीडरशिप जर त्यांना मिळाली तर बहुतेक मुलींवर होणारे अत्याचार हे कमी होऊ शकतात. तुम्हाला काय वाटते, मुलींनी या भागामध्ये यायला पाहिजे, या फील्डमध्ये यायला पाहिजे, राजकारणामध्ये गेलं पाहिजे? कारण असं म्हणतात की मुलगी ही चूलही सांभाळू शकते आणि मुलंही सांभाळू शकते. नमस्कार, मी सृष्टी डोरले. मी नागपूरलाच राहते. अगदी बरोबर म्हटलं तुम्ही की मुलगी जी असते ती चूल पण सांभाळू शकते आणि मूल पण सांभाळू शकते आणि बाहेरचं पण ती खूप चांगल्या प्रकारे सांभाळू शकते. जसं आता आपण बघतो वर्किंग वुमेन्स आहे इतक्या साऱ्या, जसं आपल्या टीचर्स, प्रिन्सिपल्स, आणखी खूप सारे आहेत गव्हर्मेंट फील्डमध्ये काम करतात. तर ते अगदी बरोबर पण काम करू शकतात. आणखी जर लिडरशिपमध्ये जर कुठली पण बाई आली या फिर फिमेल आली तर ती अगदी बरोबर सांभाळू शकते. मीन्स जसं की आपले मुलींना जे इश्यूज होतात, जसं खूप साऱ्या स्कूल्समध्ये वॉशरूम्स बरोबर अवेलेबल्स नाही आहे या फिर खूप काही इश्यूज असतात, तर त्याला जर एक मुलगी आली लिडरशिपमध्ये तर ती अगदी बरोबर हे सर्व हँडल करू शकते. काय वाटते, मुलीच्या संरक्षणासाठी किंवा मुलींचा म्हणजे महिलांचा मुद्दा गाजवण्यासाठी महिलांना यायला पाहिजे राजकारणामध्ये आणि त्यांनी आपलं राजकारणामध्ये येऊन आपलं जे हिंमत असते महिलांची ती दाखवली पाहिजे? सगळ्यात पहिले नमस्कार, माझं नाव श्रुती चौधरी. मला असं वाटते की म्हणजे मुलींनी म्हणा किंवा बायांनी म्हणा या राजकारणामध्ये यायलाच पाहिजे. कारण की असे आजकाल खूप मुद्दे होत आहेत ज्यामध्ये जे मेलची जी लिडरशिप हे आहे ती ना मुलींसाठी काम करून नाही राहिलेली आहे. आणि असं होत आहे की आजकालचे जे मेल्स आहेत त्यांना मुलींच्या शब्दांपेक्षा मुलींच्या कपड्यांवर जास्त इंटरेस्ट येऊन राहिलेला आहे. तर या गोष्टींना पार पाडण्यासाठी मुलींना येणं जास्त गरजेचं आहे. आणि जर गोष्ट म्हटली राजकारणाची तर मला असं वाटते की घरच्यांचा जर सपोर्ट मिळाला मुलींना तर मुली फारच चांगल्या पोस्टवर जाऊ शकतात. जसं आपण म्हणतो प्राईम मिनिस्टर, आज प्राईम मिनिस्टर मुलगीही होऊ शकते. मुलीकडे तेवढी कॅपेबिलिटी आहे. मुलगी जर एका बाळाला जन्म देऊ शकते तर मुलगी काहीही करू शकते माझ्या हिशोबाने. तरी मला असं वाटते की याच्यावर जास्तीत जास्त माणसांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि फॅमिलीजनी पण सपोर्ट करायला पाहिजे. धन्यवाद. सगळ्यात मोठा प्रश्न इथे उभा होतो की ही युवा पिढी आहे आणि माझा सगळ्यात मोठा प्रश्न तुम्हा सगळ्यांसाठी आहे की एक
जो लीडर असतो किंवा जो पॉलिटिशियन असतो त्याला एज्युकेशन इम्पॉर्टंट पाहिजे आहे की बाकी गोष्टी? नमस्कार, माझं नाव जानवी है। आणि जो जो आपने क्वेश्चन पूछा कि जो एक लीडर है उसके लिए एजुकेशन इम्पॉर्टेंट है या बाकी सब चीज़ें इम्पॉर्टेंट, तो एजुकेशन जो है वो भी एक बहुत इम्पॉर्टेंट रोल प्ले करता है। क्योंकि जैसे कि हमारी जो अभी जनरेशन है, आजकल इंडिया में पॉपुलेशन बहुत बहुत ज़्यादा है और उसकी वजह से जो हम जॉब्स है वो बहुत कम है, अनएम्प्लॉयमेंट बहुत ज़्यादा है। जो लीडर्स है अगर वो पढ़े लिखे नहीं होते तो इनका जो मतलब वो लोग समझ नहीं पाते हमारी जो प्रॉब्लम है अभी, वो ये लोग समझ नहीं पाते कि इन्हें कौन सी प्रॉब्लम हो रही है, इन्हें अनएम्प्लॉयमेंट की प्रॉब्लम है या कोई और बहुत इश्यूज़ है, वो हमारी प्रॉब्लम समझ नहीं पाते, जिसकी वजह से उन्हें उनका पढ़ा लिखा होना भी थोड़ा ज़्यादा ज़रूरी होता है बाकी सब चीज़ों से। एवढं सगळं काही बोलणं झालं, आता आपण सगळ्यात शेवटला आणि सगळ्यात मुद्द्याचा प्रश्न विचारूया की येणाऱ्या इलेक्शनमध्ये तुम्ही सगळ्यांनी वोटिंग केली पाहिजे की नाही, ही अवेअरनेस असली पाहिजे की नाही युवांमध्ये? आम्ही सर्व या 15 तारखेला मतदान करायला नक्की जाऊ. तर ही आहे आपल्या या देशाची युवा पिढी जी प्रत्येक मतदानात आणि प्रत्येक इलेक्शनमध्ये आपलं वोट देण्यासाठी सक्रिय उभी आहे आणि यांचे मतंसुद्धा मात्र विचार करण्यासारखे आहे. युवा पिढीचं म्हणणं आहे की या देशामध्ये जो नेता असतो तो एज्युकेशन केलेला पाहिजे आहे, एज्युकेटेड पाहिजे आहे, कारण जो नेता एज्युकेटेड असेल तोच या देशाला सांभाळू शकतो. मी पूजा एरगुडे, रत्नाकर मुळीक, कॅमेरा पर्सन अविनाश तोतडेसोबत, नागपूर.